जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 जय हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर बाबर कुमा देवी वर बाबर कुमा देवी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा देवी वर बाबर कुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम जय राम जय जय राम कृष्ण वेदियेले विरहिणी मोले कृष्ण वेदिये विरहिणी बोले चंद्रमा करी तो उबारा के माये चंद्रमा करीत उभारा गे माये लावा चंदन अंगिन झाला विंदुवारा तलावा चंदन अंगे घाला हिंदनवारा हरिविना शून्य शेजारो के माये हरिविना शून्य सिद्धरुग माये हरि विना शून्य सिद्धरुग माये हरि विना शून्य सिद्धरुग माये माझ्या जीवेचे तुम्ही का होणे ना माझ्या जीवेचे तुम्ही का होणे माझा बळीया तो पंढरीचा राजा माझा बळीया तो पंढरीचा राजा माझा बळीया तो पंढरीचा राणा माझा बळीया तो पंढरीचा राणा नंद नंदनु हा घडी घडी आला नंद नंदन हा गडी गडी आला वाचते प्राण माये वाचती प्राण माये परपुमा देवीवर विठ्ठल गोविंदो बाबर देवी अमृत पान घे माये माझ्या जीवेचे तुम्ही का होईना माझा बळीया तो पंढरीचा राणा माझे
प्रश्न नामदेव महाराजांना विचारा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, आणि तोच प्रश्न नाथ महाराजांना विचारला. एका जनार्दनी पायावा एका जनार्दनी घसा बसल्यामुळे तुमचा उडायला लागला काय? एका जनार्दनी पाय वंदित असे ज्ञानी यांचा शिरोमणी, वंदे जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा साधकांचा माया. बाप दर्शन हरे ताप दर्शन हरे सर्वभूते सुख रूपा ज्ञानोबा माझा सर्वभूते सुख रूपा ज्ञानोबा सांगायचं आहे. ज्ञानोबरायांचा अधिकार किती मोठा आहे. एवढे मोठे ज्ञानोबराय असताना सुद्धा, एवढे अधिकार संपन्न असणारे ज्ञानोबराय असताना सुद्धा, तरी पण ते श्री संत सावता महाराजांना भेटण्याच्या अगोदर अपूर्ण आहेत. कसं काय? सावता महाराजांना स्वीकारल्याशिवाय नामदेवराय सुद्धा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पूर्ण नाही आहेत. संत शिरोमणी ही संज्ञा का प्राप्त झाली सावता महाराजांना? ज्ञानोबराय सर्वश्रेष्ठ संत आहेत, पण सर्वश्रेष्ठ संत असताना सुद्धा जेव्हा सावता महाराजांची भेट झाली तेव्हा परिपूर्ण झाली. विठ्ठल 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 आता मग तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे, पांडुरंग परमात्म्याला आपल्या उदरामध्ये साठवणारे संत शिरोमणी सावता महाराज. का ही लीला पांडुरंगाने रचली असली पाहिजे याचा विचार करा जरा बारकाने. ज्ञानोबराय ज्ञान आहेत आणि नामदेव महाराज नाम आहेत. ज्ञानोबराय ज्ञान आहेत, नामदेवराय नाम आहेत. पण नुसतं नामाने परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही आणि नुसतं ज्ञानाने सुद्धा परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. ऐका, ज्ञानाने देव कळतो, नामाने देव आकळतो, आणि ज्ञान नाम आणि भक्तीने देव नांदतो. विठ्ठल विठ्ठल नुसतं ज्ञानाला देवाच्या संगतीमध्ये राहून अनुभव घेता येत नाही. नुसतं प्रेमाला आणि नामाला देवाच्या जवळ राहून त्याचा दिव्य अनुभव घेता येत नाही. मग त्याच्याकरता 3 गोष्टी लागतात. नामरूपी प्रेम, ज्ञान पाहिजे आणि भक्ती पाहिजे. आता इथे ज्ञान स्वरूप ज्ञानोबराय, ज्ञान स्वरूप ज्ञानोबराय, प्रेम स्वरूप नामदेवराय आणि भक्ती स्वरूप सावता महाराज आहे. हा समन्वय आहे महाराज. म्हणून नुसतं ज्ञान चालत नाही, नुसतं प्रेमही चालत नाही आणि नुसती भक्ती सुद्धा चालत नाही. ज्ञान कमावल्यानंतर भक्ती मिळेलच असं सांगता येत नाही. नामाच्या द्वारा ज्ञान निर्माण होईल किंवा
भक्ती निर्माण होईल हेही सांगता येत नाही. पण भक्ती कशी श्रेष्ठ आहे, संत शिरोमणी सावता महाराज कसे आहेत हे सांगायचं आहे मला. ज्ञानप्रधान ज्ञानोबा आहे, नामप्रधान नामदेव आहे आणि भक्तिप्रधान सावता महाराज आहे. संत शिरोमणी कसे आहेत ऐका. ज्ञानाच्या पाठीमागे भक्ती कधीच येत नाही, प्रेमाच्या पाठीमागे कधी भक्ती येत नाही, पण भक्तीच्या पाठीमागे हे सगळे आल्याशिवाय राहत नाही. काय आहे का पुरावा त्याच्याकरता आहे ना. पुढे भक्तीने धरिले हाते, पकडली की मग मागे ज्ञान येते, मागे वैराग्य येते, मागे प्रेम येते, मागे त्याग येते, मागे समर्पण येते. व्यवहारामध्ये जसं एखादी गावरान गाय व्याल्यानंतर तो शून्य गोपालक या गोठ्यातून त्या गोठ्यात त्या गाईला न्यायचं असेल तर अगोदर गाईला नेईल का वासराला? वासराला नेतो. का बरं? कारण त्या गाईचं वात्सल्य प्रेम म्हणजे वासरू आहे आणि वात्सल्य म्हणजे भक्ती आहे, ध्यानात ठेवा. म्हणून वात्सल्य प्रेमाच्या पाठीमागे ज्ञान येते, वात्सल्याच्या मागे धर्म येते, वात्सल्याच्या मागे वैराग्य येते आणि ते वात्सल्य आध्यात्मिक क्षेत्रातलं वात्सल्य प्रेम जर कोणतं असेल तर ते संत शिरोमणी सावता महाराज आहेत. विठ्ठल परमार्थामध्ये 3 गोष्टीला खूप किंमत आहे. परमार्थामध्ये 3 संख्येला खूप किंमत आहे. ती परमार्थातली 3 संख्या एवढी महत्वाची आहे म्हणून जीवनामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे आणि 3 गोष्टी नसल्या पाहिजे. परमार्थामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे, 3 गोष्टी नसल्या पाहिजे. काय 3 नसल्या पाहिजे ऐका. देहात 3 नसले पाहिजे, देहाला 3 नसले पाहिजे, घरात 3 नसले पाहिजे, गावात 3 नसले पाहिजे आणि देशात 3 नसले पाहिजे. विठ्ठल देहात 3 नसले पाहिजे. काय? काम क्रोध लोभ देहात नको. देहाला 3 नसले पाहिजे. पाप ताप दैन्य देहाला नसले पाहिजे. घरात 3 नसले पाहिजे. कोण? घरात आळशी मनुष्य नको, घरात व्यसनी मनुष्य नको आणि घरात आईत खाऊ नको. आईत खाऊ कळाला का? खाया पिया सुखसे सोया या नाम आईत खाऊ. विठ्ठल गावात 3 नको. हे जरा चांगलं आहे का? गावातले 3 कोणते नको? गावामध्ये चाहडी करणारा नको, गावामध्ये चोर नको आणि गावामध्ये स्त्री लंपट व्यक्ती नको. देशात 3 नको. देशात काय 3 नको ऐका. देशामध्ये भ्रष्टाचार नको, देशामध्ये अनाचार नको आणि देशामध्ये अत्याचार नको. भ्रष्टाचार, अत्याचार आणि अनाचार ज्या दिवशी नष्ट होईल समजायचं तो दिवस रामराज्याचा असेल. हो, पण माझ्या देशाला या 3 गोष्टीची लागलेलं कीड आहे, ते कधीही जाऊ शकत नाही. विठ्ठल हे 3 नसले पाहिजे. मग 3 कोणते असले पाहिजे? हे तीन जरी मी सांगितले ना काय काय नको तर त्याच्यातच आपलं कीर्तन पूर्ण होईल. पण आपल्याला पुढे काल्याचं कीर्तन करायचं म्हणून
तीन हे नसले पाहिजे, मग तीन कोणते असले पाहिजे आहे का? साधकाच्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे, साधकाच्या अंतःकरणामध्ये क्षमा असली पाहिजे, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये शांती असली पाहिजे. दया क्षमा शांती आली की तिथे परब्रह्म स्वरूप प्रगट होतं. दया क्षमा शांती तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने. दया क्षमा शांती, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने. दया क्षमा शांती, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने. दया क्षमा शांती, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने, तेथे देवाची वदने. दया क्षमा शांती. ऐका बरं का, आपल्याला संगती कशी लावायची आहे. साधकाकडे काय असलं पाहिजे? दया असली पाहिजे, क्षमा असली पाहिजे, शांती असली पाहिजे. साधकाकडे प्रेम असलं पाहिजे, साधकाकडे ज्ञान असलं पाहिजे, आणि साधकाकडे भक्ती असली पाहिजे. प्रेम स्वरूप नामदेव महाराज असले पाहिजे, ज्ञान स्वरूप ज्ञानोबराय असले पाहिजे, आणि भक्ती स्वरूप सावता महाराज असले पाहिजे. ऐका, आणि म्हणून गोकुळामध्ये अवतीर्ण झालेल्या गोपिका सुद्धा एक ज्ञान प्रधान आहे, ज्ञानोबरायचा पुरस्कार करणारी, एक भक्ती प्रधान आहे, सावता महाराजांचा पुरस्कार करणारी, आणि एक वनात आहेत. ज्ञानाचा पुरस्कार करणारी गोपिका ज्ञानोबरांच्या रूपात वृंदावनात आहे, आणि प्रेमाची वृद्धी करणारी उपासनापर असलेली गोपिका नामदेव महाराजांच्या रूपात वृंदावनात आहे. विठ्ठल विठ्ठल. हे काय आजकालचे संत नाहीत महाराज. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जेवढे जेवढे अवतार झाले त्या त्या युगामध्ये त्या त्या काळामध्ये संत देवाच्या बरोबर आहेच महाराज. वृंदावनामध्ये अवतीर्ण झालेल्या गोपिका कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. बघा, हे तीन क्रमांक किती तुम्हाला सांगितले. जीवनात तीन असले पाहिजे, तीन नसले पाहिजे. नसले पाहिजे ते काय काय नसले पाहिजे ते सांगितलं, असलं पाहिजे ते सांगितलं, जे आहेत ते कोण आहेत ते सांगितलं. वृंदावनात महाराष्ट्रातले संतांचे तत्व, गोकुळात कोण आहेत ते सांगितलं. एक सून आहे, एक लेक आहे, आणि एक सासू आहे. गोकुळामध्ये अवतीर्ण झालेली सासू कोण? संत शिरोमणी सावता महाराज. वृंदावनामध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण झालेली लेक कोण आहे? ती अवतीर्ण झालेली लेक नामदेव महाराज आहे. आणि वृंदावनामध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण झालेली सून कोण आहे? तर माझे ज्ञानोबर आहे, म्हणजे ते सून आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता पुढे जाऊया आपण. एक ज्ञान प्रधान, एक उपासना प्रधान, एक भक्ती प्रधान. उपासना प्रधान गोपिका भगवान परमात्म्याची साधना करण्याकरता प्रवृत्त झाली, कार्यरत झालेली आहे. अजून तिला देवाचा परम साक्षात्कार झालेला नाही. तिला आध्यात्मिक भाषेमध्ये वीर राणी म्हणतात. काय म्हणायचं तिला? वीर राणी. वीराणी म्हणजे ती वीर भावाला प्राप्त झालेली आहे. तिच्या अंतःकरणामध्ये एकच भाव आहे. व्यवहारामध्ये जसा एखादा वीर रणांगणामध्ये उतरल्यानंतर एक तर समोरच्याला मारील, नाही तर मी मरेल, रिकाम्या हाताने माघारी फिरणार नाही, हा भाव त्याचा जसा असावा तसा भाव आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेल्या भक्तीच्या रणांगणामध्ये उतरलेल्या वीर राणीचा हा भाव आहे. तिच्या मनामध्ये एकच भाव आहे, एक त्याला प्राप्त करील, नाहीतर स्वतःला संपून घेईल,
माघारी रिकामात हाताने जाणार नाही, ही विराणी आहे. हाची नेम आता न फिरे माघारी. नियमच केला तिच्या जीवनामध्ये. हा चिने माता न फिरे माघारी. देवाला प्राप्त केल्याशिवाय मी माघारी फिरणार नाही, हा दिव्य नेम त्या वीरानीनं केलेला आहे. तिच्या मनामध्ये एकच वीर भावना आहे. अरे त्याला प्राप्त करण्याकरिता, भगवत स्वरूप प्राप्त करण्याकरिता मला काहीही करावं लागलं तरी चालेल. आपण म्हणतो की नाही, त्याला मातीत घालायला मला काहीही करायला लागलं तरी चालेल. त्याला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. हा भाव जसा व्यवहारातला आहे तोच भाव, पण तिचा भाव वेगळा आहे बरं का. तिला वाटोळं नाही करायचं कोणाचं, तिला स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यायचं आहे. मग ती म्हणते देव प्राप्ती करता, माझ्या आत्मकल्याणाकरता मला काहीही करावं लागलं तरी चालेल. नाथ बाबा म्हणतात, या गोपिकेनं काय काय केलंय आणि काय काय सोडलंय याचं दिव्य वर्णन केलेलं आहे महाराज. आम्ही देवाकरता काय काय साधना केलेल्या आहेत, आम्ही देवाकरता काय काय त्यागलेलं आहे, ही अलौकिक आणि दर्जेदार साधना आम्ही करणार आहोत. माघारी फिरणार नाही. याची लागी वो त्याजियले भोग, याची लागी वो त्याजियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांग वियोग, याची लागी वो अष्टांग वियोग, याची लागी वो विषया, याची लागी वो याची लागी त्यजियले भोगाचा त्याग केला. याची लागी अष्टांगादी योग आम्ही केले. योग साधना करणं काय सामान्य आहे? ज्यांनी योग साधना करून स्वतःला समाधीचं दिव्य सुख प्राप्त करून घेतलं, अशा असणारे ज्ञानोबारांनी त्याचा निषेध केला. योगाची या वाटा जे निघाले घासुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. योग काय सामान्य नाही. योग शब्द थोडा आहे, योग आहे हे अक्षर जे आहे ते सोपं आहे, पण प्रत्यक्षात अंमलात आणणं फार मोठा अवघड आहे. योगाची परम व्याख्या माझ्या नाथ महाराजांनी वासुदेवामध्ये केली. काय योगाचं स्वरूप आहे का? शरीर शोषण प्राण निरोध मन जय हठ योग, शोषण प्राण निरोध मन जय हठ योग, पीडन कुंडलेने कली मन जल भंग,
वर्णन करणारे शब्द एवढे अवघड, तर प्रत्यक्षात योग किती अवघड असेल. पण मात्र गोपिका म्हणतात, ती वीर राणी म्हणते एवढा अवघड असणारा योग सुद्धा आम्ही करायला तयार आहे, तो जर मिळत असेल तर. याला वीराणी म्हणायचं महाराज. याची लागी वो विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरीमध्ये आम्ही आमच्या मनाला शिकवत आलेलो आहे की जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. आमच्या अंतःकरणात एकच भावना आहे, बस संसार नाही प्राप्त झाला तर चालेल, बाकीच्या गोष्टी नाही मिळाल्या तरी चालेल, पण तो आमचा झाला पाहिजे. तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा झाला पाहिजे. हा दृढ निश्चय जिचा आहे तिला वीर राणी म्हणायचं. ती उपासना प्रधान आहे, ज्ञान प्रधान असलेली गोपिका विहरणी आहे. विहरणी ज्ञान प्रधान. ज्ञान प्रधान गोपिकेला देवाचं ज्ञान झालं, पण त्याच्या सहवासामध्ये तिला राहता येत नाही. काय कारण? कारण आडमध्ये आलेल्या उपाध्या देवाच्या सहवासात राहू देत नाही. म्हणून ज्ञानाकडे या अडचणी आहेत. म्हणून मला इथं हा दादा बसलेला आहे, मला सांग, साखर पाहण्यात आनंद आहे का खाण्यात आनंद आहे रे? खाण्यात आनंद आहे. बर, साखर आईनं हातावर दिली त्यात तसं खाण्यात आनंद आहे का आई नसताना डब्यातून चोरून खाण्यात आनंद आहे? हा सांग ना. चोरून खाण्यात आहे म्हणते. ऐका, साखर खाण्यात आनंद आहे. साखरेचे किती पोते पाहिले म्हणजे साखरेची गोडी कळेल? कळेल का? अजिबात कळणार नाही. पण साखरेचे 1000 पोते न पाहता त्यातला एक दाणा जरी आपण तोंडात टाकलं तर त्याची गोडी कळेल. आता हे उदाहरण आहे. सिद्धांत आहे का? साखर रूपी परमात्मा परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान झाल्यापेक्षा त्याचा दिव्य अनुभव होणं महत्वाचा आहे. विठ्ठल म्हणून ज्ञानप्रधान गोपिकेला कळाला, पण भक्तिप्रधान गोपिकेच्या मागे पुढे नाचला, खेळला, राहिला. म्हणून विहरणीचा विचार इथे करायचा नाही. फार मोठं चिंतन आहे. का त्या विहरणीला देव प्राप्त होतो पण कळत नाही? त्याचं कारण आहे, नवल अहंकाराच्या गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. काल्याचं कीर्तन म्हटलं की गवळणी झाल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण आता गवळणाचा घसा जर बसलेला आहे तर ती कशी गवळण म्हणणार? म्हणून ज्ञानाला देव कळेल पण त्याला दिव्य अनुभव घेता येत नाही. ही विहरणी आहे. पण मात्र भक्ती प्रधान असलेली गोपिका जिला विहरणीच्या पुढची अवस्था जिला म्हणतात, ती अशी अवस्था तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. भगवान परमात्म्याची दिव्य साधनाही केलेली आहे, तो प्राप्तही झालेला आहे. पण काही कारणामुळे भगवान परमात्मा तिच्यापासून दूर गेलेला असल्यामुळे तिला त्या भगवान परमात्म्याचा विरह झालेला आहे. आणि मग विरहाच्या द्वारा निर्माण झालेली जी काही अवस्था आहे, ज्ञानोबारांनी त्या विरह अग्नीमध्ये तप्त झालेल्या गोपिकेचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे वर्णन करणारे ज्ञानोबाराय, आणि ज्या गोपिकेचं वर्णन करायचं आहे ती भक्तिप्रधान गोपिका संत शिरोमणी सावता महाराज. ज्ञानोबारांनी आज गवळणीमध्ये वर्णन केलं ते सावता महाराजांचंच. काय प्रकार घडला आहे का?
ही जी विरह अग्नीमध्ये तप्त झालेली जी गोपिका आहे म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आहे. त्या महाराजांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी दिव्य प्रेम आहे महाराज. त्यातही त्यात ती 3 दशेमध्ये जगणारी ही गोपिका आहे. पूर्व रागामध्ये, मिलन रागामध्ये आणि उत्तर रागामध्ये साधना करणार. हो, पूर्व रागामध्ये ती ज्या वेळेला साधना करते त्यावेळेला परमात्म्याला विनंती करते, हे कन्हैया, तुझ्या बासरीच्या दिव्य स्वराने माझ्या अंतःकरणामध्ये स्वाभाविक परमसुखाची अनुभूती होते. म्हणून माझी विनंती आहे, तू बासरी वाजवली पाहिजे. तर भगवान परमात्मा म्हणतात, मी का बासरी वाजवायची? अरे बाबा, तुझ्या बासरीच्या दिव्य स्वराने माझ्या अंतःकरणाला परमसुखाची प्राप्ती होते. याच्याकरता तुला विनंती आहे, बासरी वाजव बाबा. परमात्म्याने ऐकलं आणि भगवान परमात्म्याने ऐकल्यानंतर भगवंताने बासरी वाजवायला सुरुवात केली. कशी बासरी वाजवली? तर गोड, मधुर, मनमोहक, कानाला छान वाटणारी मधुर शुद्ध सात्विक स्वराच्या द्वारा भगवंताने बासरी वाजवली. नाथांनी त्याचं वर्णन केलं. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, 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 मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. या भगवान परमात्म्याने मधुर बासरी वाजवली आणि मधुर बासरी वाजवल्यानंतर त्या बासरीच्या दिव्य स्वराने याने काय लीला केली आहे का? याने गोपिका वेदिलेला, गोपिका वेदिला, प्राप्त झाल्या ब्रह्मसुखा, प्राप्त झाल्या ब्रह्मसुखा. वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुर बासरी भगवान परमात्म्याने वाजवली आणि परिणाम काय झाला त्या दिव्य स्वराच्या आवाजाने? याने गोपिका वेदी, गोपिकांना वेधून घेतलं महाराज. काय कमाल असेल त्या बासरीच्या दिव्य स्वराचा. गोपिकांच्या कर्णपटलांच्या द्वारा तो स्वर अंतःकरणाला जाऊन भिडला आणि परिणाम असा झाला, तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी, अकल्पित पडला कानी, अकल्पित पडला कानी, अकल्पित पडला कानी, अकल्पित पडला विवळ झाले अंतःकरणी, विवळ झाले अंतःकरणी, घरदंडा विसरले, विसरले, विसरले
सावरिया अरे सावरिया ऐसी वाजवली मुरली अरे सावरिया तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहबान डोल घर सोडून धनिले रान मी वृंदावनी गेले मी वृंदावनी गेले परिणाम काय झाला अकल्पित स्वर कानामध्ये आल्यामुळे अंतःकरण द्रवीभूत झालं विवळ झालं आणि विवळ झालेल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी विरह निर्माण झाला जी गोपिका म्हणत होती प्रभू तू बासरी वाजवली पाहिजे तीच गोपिका आता म्हणू लागली कृष्णा तुझ्या वियोगाने मला आता बरं वाटत नाहीये म्हणून माझी पुन्हा तुला विनंती आहे बासरी वाजवू नको मुरली नको वाजवू मनमोहन बोला मुरली नको वाजवो मनमोहना मुरली नको वाजवो मनमोहना बासरी वाजवणं बंद कर का बरं अरे माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या प्रेमाच्या विषयी तुझ्या दिव्य स्वराच्या संबंधाने विरह निर्माण झालेला आहे मला सुखाच्या ऐवजी दुःख व्हायला लागलेलं आहे माझं अंतःकरण व्याकुळ झालेलं आहे तुझ्या भेटीची तीव्र जिज्ञासा मला लागलेली आहे बासरी वाजवणं बंद कर देवा देव म्हणले कमाले बा मी म्हणजे काय वाजव म्हणल्यावर वाजवायची बंद कर म्हणल्यावर बंद करायचं असं नाहीये माझं तेव्हा माझी विनंती आहे वाजवायचीच असेल तर इथं नको वाजव मग स्वर्गामध्ये जाऊन वाजव म्हणजे तिथं वाजल्यावर काय होणार अरे तिथं गेल्यानंतर इंद्र चंद्र महेंद्र हे सगळे तुझी बासरी ऐकतील तुला सहकार्य करतील असं खरं का म्हणजे हो कोण कोण मला मदत करेल स्वर्गामध्ये तर त्या गोपिकेनं सांगितलं सुरनर किन्नर नारद कुंभर तर तिथं वाजव इथं वाजव मुरली नको परमात्म्याच्या दिव्य स्वराने बासरीचा माझ्या अंतःकरण विवळ झालेला आहे आणि आता जर तो बासरी वाजवतच राहिला तर माझा पंचप्राण तो स्वर हरवून घेईल माझी विनंती आहे तुला वाजवू नको भगवंत म्हणले माझ्या बासरीच्या स्वराने तुला काय परिणाम होतो तर तिने सांगितलं अरे तुझ्या बासरीचा आवाज माझा पंचप्राण हरवून घेतो त्याने मन माझे त्याने मोहून घेतलेले आहे म्हणून
बासरी वाजवणं बंद कर. देव म्हणले अजिबात चालणार नाही, बंद करणार नाही. विरहाचा भाव निर्माण झाला, तप्त तप्त झाली आणि तिला ज्वर भरला महाराज. ज्वर भरल्यामुळे आजूबाजूला सख्या बसल्या होत्या. अंगाला हात लावून पाहिलं तर तिला ताप आलेला आहे. ताप कोणताही असला व्यवहारातलं तर अंगावर जास्त काळ काढायचा नसतो. कितीतरी ताप आहेत महाराज. ऐका नाही, मलेरियाचा ताप आहे, डेंगूचा ताप आहे, हिवताप आहे, हाडी ताप आहे, आणखी कोरोनाचा आता मागे येऊन गेलेला ताप आहे. यांचा सकाळ संध्याकाळ आपल्याला तापच आहे. साखर संपली आणा, तेल संपलं आणा, हा डोक्याला तापच आहे. बरोबर आहे की नाही? पण हे ताप घालवता येतील. पण विरह अग्नीने निर्माण झालेला जो आध्यात्मिक नावाचा ताप आहे तो घालवणं मोठं अवघड आहे. आणि मग अशा विरहामध्ये ज्वर भरलेली गोपिका, हिचा ताप गेला पाहिजे म्हणून नाना प्रकारचे प्रयत्न गोपिका करू लागल्या. एक गोपिका म्हणली, अगं मी असं ऐकलेलं आहे, पौर्णिमेचा चंद्र उगवल्यानंतर तो पूर्ण कलेनं युक्त होतो म्हणे. जसं हिला त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतलतेच्या खाली घ्या. पण एक गोपिका म्हणली, अगं आज अमावस्या आहे, पौर्णिमेचा चंद्र उगवायला 15 दिवस वेळ आहे, तोपर्यंत ही जिवंत राहणार नाही. दुसरी गोपिका म्हणली, मी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे, मी असं ऐकलेलं आहे, मी असं वाचलेलं आहे की मलयागिरीचं चंदन जर मिळालं तर ते मलयागिरीच्या चंदनात एवढी ताकद असते की कितीही भयंकर ताप असला तरी सुद्धा त्या मलयागिरीच्या चंदनाच्या लेपाने तो क्षणार्धात शांत क्षमन त्या तापाचं करतो. हा अधिकार त्या मलयागिरीच्या चंदनाचा आहे. एक गोपिका म्हणली, वेडी आहे का ग तू? अगं मलयागिरीच्या चंदनाचं झाड उगवायला कुठेही, ते काही येड्या बाबळीचे झाड आहे का कुठेही रस्त्याला नदीला आणि कुठेही उतरायला? अगं मलयागिरीचं चंदनाचं झाड प्राप्त करण्याकरता हिमालयात जावं लागतं आणि हिमालयात जायला महिना लागेल, यायला 2 महिने लागतील, तोपर्यंत ही जिवंत राहणार नाही. दुसरी एक म्हातारी गवळण होती, ती म्हणले, ए गोपिकांनो वा बाजूला, अशाच बोलतात ना. आणि ती म्हणले, चंदनही नको चंद्रही नको, मी माझ्या पदराने तिला हवा घालतो. आता मला पदर नाही म्हणून आपलं धोतर वापरलं. बाजूला व्हा, तिला पदराने हवा घालते, तिला बरं वाटेल. त्यावेळेला जिला विरह निर्माण झाला होता, ती म्हणली, हे बघा नाना भानगडी करू नका, अगोदर मला काय झालेलं आहे हे अगोदर जाणून घ्या, कारण खऱ्या अर्थाने तुम्हाला माझ्या मनाची स्थिती तुम्हाला माहिती नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला माझ्या मनाची स्थिती माहिती होईल तेव्हा तुम्हाला योग्य उपचार करता येईल. म्हणून सांगू का तुम्हाला, तुम्ही अगोदर जाणून घ्या मला काय झालेलं आहे. आणि मग सगळ्या गोपिका एकत्र आल्या आणि सगळ्यांनी संत शिरोमणी सावता महाराजांना विचारलं, महाराज नेमकं तुम्हाला झालंय तरी काय? तर सावता महाराजांच्या अंतःकरणाची स्थिती ज्ञानोबांनी व्यक्त केली त्या गवळणीतल्या पहिल्या. कृष्ण वेधी येले वीर हे कृष्ण वेधी येले वीर हे कृष्ण वेधी चंद्रमा करतो बडा देवा, चंद्रमा करतो
जे चाल आहे ना 3 मधून सुरुवात झाली आणि मग तेव्हा ती टाळीत बसते, अन्यथा मग फजित होऊन जाते आपली, नाही का? ती गोपिका म्हणते कृष्णाने मला वेधलेला आहे. संत शिरोमणी सावता महाराज म्हणतात, कृष्ण वेधियले विरहिणी बोले. ती विरहिणी म्हणते मला कृष्णाने वेधलेलं आहे आणि त्यामुळे कृष्णाने वेधलेलं असल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये त्याच्या वियोगाचा विरह निर्माण झालेला आहे आणि वियोगाचा विरह निर्माण झाल्यामुळे चंद्रमा करीतो उबारा गे माये. चंद्रमा इतरांना शीतलता देईल पण मला उबारा देऊ लागले. मग एक म्हणली चंदन लावू का, ती म्हणली नको नको, चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. कान मन माळी वेगी भेटना, कान मन माळी भेटना, चांदव चांदणे तापे व चंदन, तांदव चांदणे तापे व चंदन, तांदव चांदणे तापे व चंदन, तांदव चांदणे तापे व चंदन. तिने सांगितलं मला ते चंदनही लावू नका का, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळू लागलेले आहे. ते इतरांना शीतलता देईल पण मला ते पोळतंय. मग एक म्हातारी म्हणली हवा घालू का पदराने, तिने सांगितलं न घाला विंझणू वारा. अगं मग नेमकं तुला करायचं तरी काय, नेमकं तुला झालंय तरी काय. तिने सांगितलं हरी विना शून्य शेजारू गे माये. मला हरीशिवाय सगळं शून्य वाटू लागलेलं असल्यामुळे माझ्या जीवीचे तुम्ही का हो नेना आणि माझा बळीया तो पंढरीचा राणा ओ माये विठोबा कुमार. सांगितलं माझ्या जीवीचे तुम्ही का होणे, माझ्या जीवाची स्थिती तुम्हाला ज्ञात नाही. आणि जोपर्यंत
रोगाचं निदान होत नाही तोपर्यंत डॉक्टरला योग्य ट्रीटमेंट करता येत नाही. बरोबर आहे की नाही? नाहीतर डोकं दुखायला लागलं आणि गुडघ्याच्या दवाखान्यात गेलं कसं व्हायचं महाराज? कल्पना करा माझं डोकं दुखायला, तसं दुखत नाही माझं डोकं कधी, पण दुखायला लागलं. आमचे निळोबा राधा म्हणले, महाराज तुमचं डोकं दुखायला लागलं, कसं काय व्हायचं कीर्तन? मी म्हणलं काही काळजी न करू नका, मी येईपर्यंत तुम्ही दवाखान्यात जाऊन या. दादा म्हणले ठीक आहे, अहो तुमच्याकरता दवाखाना काय, ॲडमिट व्हायला तयारी मी. डॉक्टरकडे जायला निघाले तर ऋषिकेश महाराज म्हणले, दादा अहो 7 दिवस आपण बरोबर राहिलो, जेवायला बरोबर, हरिपाठाला बरोबर, कीर्तनात बरोबर, कीर्तन झाल्यावर गुळ खायला बरोबर, चहा प्यायला बरोबर, आणि मग आता दवाखान्यात तुम्ही एकटे कसे झाले? मी पण तुमच्या बरोबर येणार. दोघंही दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर म्हणे कसं काय येणं केलं? त्याने म्हणले आमच्या महाराजांना डोकं दुखायचं. बरं 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 झोपा म्हणले. झोपलं. दादा झोपल्यावर डॉक्टरने चेक केलं, म्हणले बापरे बापरे फारच भयंकर डोकं दुखतंय म्हणले महाराजांचं. मग एका इंजेक्शननी भागणार नाही, 2 इंजेक्शन द्यावे लागतील म्हणे. बापरे बापरे. निळोबा म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, महाराजांच्यासाठी 2 इंजेक्शन मी घ्यायला तयार आहे. पण ऋषिकेश महाराज म्हणले असं कसा? चहा जर आपण दोघं पितो तर तुम्ही दोघं 2 इंजेक्शन तुम्ही कसे घ्यायचे? चालणार नाही, एक तुम्ही घ्या, एक मी घेतो. दोघांनाही 2 इंजेक्शन दिले, माझं डोकं बरं झालं. बरोबर आहे ना? असं होईल का कधी? कसं होईल महाराज? उलट इंजेक्शन देऊन त्यांचं डोकं दुखायला सुरू होईल. असं हे जसं शक्य नाही, त्याप्रमाणे रोग झाला एका ठिकाणी, ट्रीटमेंट चालली दुसऱ्या ठिकाणी. तसं गोपिका म्हणायला लागले, अगं मला काय झालेलं आहे ते अगोदर जाणून घ्या आणि मग तुम्हाला काय उपचार करायचे ते करा. मग विचारलं काय झालंय? मला परमात्म्याचा विरह झाला. म्हणलं मग नेमकं तुला विरह जाण्याकरता आणि तू स्वस्थ होण्याकरता काय केलं पाहिजे? तिने सांगितलं काहीच करू नका, एकच करा, अभंगाच्या शेवटच्या चरणात रखुमादेवी बर विठ्ठल गोविंद
शेवटच्या चरणात ज्ञानोबराय श्री संत शिरोमणी सावता महाराजांची स्थिती वर्णन करत असताना ज्ञानोबराय बोलतात, सावता महाराजांची अवस्था अशी झालेली आहे की सावता महाराज आपल्या समस्त परिकरांना म्हणतात, माझ्या जीवीचे तुम्ही का होणे ना. म्हणले मग तुमचा विरह जाण्याकरता काय करावं लागेल, उपचार सांगा. तर संत शिरोमणी सावता महाराज म्हणले, करता आलं तरी एक करा. काय करा? नंद नंदनु हा घडी घडी आणा, त्यांच्याशिवाय माझे प्राण वाचू शकत नाही. तया विन न वाचती प्राणवो माये, बापर कुमा देवीवरू विठ्ठलू गोविंदू अमृत पान घे माये. त्याच्याशिवाय माणसाला दुसरं काहीच सुचलं नाही पाहिजे. त्याच्याशिवाय या जगाच्या पाठीवर तुमचं दुःख दूर करून तुम्हाला परमसुखी बनवण्याचं सामर्थ्य दुसरं कोणात नाही आहे. म्हणून ध्यानात ठेवा, त्याच्याशिवाय दुसऱ्याची संगती करणं चांगलं नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला आनंदी कोणी बनवू शकत नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला अपूर्णातून पूर्णाकडे घेऊन कोणी जाऊ शकत नाही. त्याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये असलेलं आत्यंतिक दुःखाचा नाश आणि परम आनंदाची प्राप्ती तुम्हाला कोणी करून देऊ शकत नाही. त्याच्याशिवाय सामान्य हाडामासाचा देह ही स्थिती नष्ट होऊन देवरूप प्राप्त होण्याकरता सामर्थ्य त्याच्याशिवाय तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. म्हणून मैत्री करायची असेल तर त्याच्याबरोबर करायची. वैर भाव ठेवायचा असेल तर त्याच्याबरोबर ठेवायचं. सख्यत्व जर कोणाच्या बरोबर करायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या बरोबर करा. कारण या जगामध्ये जीवाचा जीवलग फक्त तेवढा आहे. आपण तसं भरपूर जणांना जीवाचा जीवलग म्हणतो की नाही. फोटो काढायचा, व्हॉट्सअपला टाकायचा आणि खाली लिहायचं, अमुक अमुक अमुक. गावाला प्रवास करत असताना अचानक भेट जीवलगांची. पण काय ते जीवलग महाराज, आपल्याला अडचण यावी आणि त्या जीवलगाला फोन करावा. टावर खाली राहतो तरी सुद्धा त्याच्या मोबाईलला रेंज नसते. असे जीवलग काय कामाचे. पण भगवान परमात्मा हा असा जीवलग आहे महाराज. हो, आवाज देण्याच्या क्षणी धावून येणारा जीवलग आहे महाराज. हो, द्रौपदी मातेचं वस्त्रहरण होत असताना तुम बिन मोरी कोण खबर आले, गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी. एवढा मॅसेज देवापर्यंत पोहोचला तर धावून आला का नाही बोला. का? कारण तो जीवलग आहे. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. उगवा सोनी केशवा अनुनावडे, उगवा सोनी केशवा अनुनावडे, उगवा सोनी केशवा आणि म्हणून जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. तू जीवाचा जीवलग आहेस, भावाची या भाव आहेस. म्हणून तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. तुझ्याशिवाय आम्ही कोणाला ओळखत नाही. तुझ्याशिवाय आम्ही कोणाकडे मागत नाही. गोपाळांनी देवाला सोडून कोणाकडे मागितलं नाही महाराज. देवाला म्हणू लागले, देवा आम्हाला काही खाऊ घाल. भगवान परमात्म्याने सांगितलं, खायचंय ना, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पण विधान केलं, मी तुम्हाला पोटभर खाऊ घालणार, पण माझ्या मागे येत असताना एक नियम पाळायचा. हळू हळू चला,
हळू चला टाळी वाजवा हळू चला हळू चला वाजवा टाळी वाजवा हरिबोल कोणी कोणा सीना बोला कोणी कोणा सीना बोला आधी देतो जसा शब्दांचा भाव तशीच चाल असली पाहिजे महाराज. परवा आम्ही तिकडे याला कार्यक्रमाला गेलो कोल्हारला. तिथं असंच काल्याचं कीर्तन होतं दुपारचं आणि हे प्रमाण हळूहळू चला हीच गवळण घेतली होती. महाराज तिथलं गायक होता तो हळू हळू हळू. अरे हळूहळू चालत तर कोपंगा घेतो. जशी चाल तसा भाव. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना खाऊ घातलं का नाही? बोला खाऊ घातलं. आपल्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करण्याकरता सामर्थ्य शक्ती जर कोणाची असेल तर फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचीच आहे. विठ्ठल विठ्ठल गोपाळांना खाऊ घालण्याकरताच देवाचा अवतार आहे. म्हणून चोरी करून का होईना पण गोपाळांना खाऊ घातले. चोरी करायला लागला पण गोपाळांच्या करता गोपाळांना खाऊ घातलं. गोपाळांना खाऊ घातलं पण हा चोर आहे म्हणून ही संज्ञा प्राप्त झाली. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा दातार. अरे हा खोडी करतो चोऱ्या करतो म्हणून सगळ्या अवघ्या मिळवणी गवळणी सगळ्या यशोदेच्या अंगणात आल्या आणि गाराने सांगायला लागले. तिसरी आली धावणी याने बाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवणी गाठ बाई कोणाशी सुटेना. अशा अनेक कोड्या भगवान परमात्म्याने केल्या. एक दिवस एक गोपिका कृष्णाला म्हणायला लागली, कृष्णा सगळ्या गोकुळात चोरी करशील पण एकदा माझ्या घरी येऊन दाखव. नाही तुला रंगे हात पकडला तर नावाची शांताबाई म्हणणार नाही. असा रंगे हात पकडून तुला आणि तुझ्या आईच्या जवळ कान पकडून समोर नेल आणि तिला म्हणेल हे बघ हा खोड्या करतो पण तुला गोड वाटतो. तुलाच गोड वाटे काना तुझा तुलाच गोड वाटे काना गोड वाटे काना तुझा तुलाच गोड वाटे काना आवरी आवरी फुला काना आवरी आवरी फुला काना 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 नाशिएला मुठा जुना नाशिएला अरे तुला गोड वाटतोय. कोणत्याच आईला आपलं लेकरू चांगलं खराब वाटत नाही. कसं का असे ना महाराज कसं का असे. ते काळं असू द्या बेंद्रा असू द्या शेंबडा असू द्या नकटा असू द्या कसंही असलं
तर आईला तिचं लेकरू राजाप्रमाणे आहे. परवा आम्ही कीर्तनात गेलो तर कीर्तनाच्या अगोदर एका घरी बसल्यानंतर असं पडवीत असं बसलो होतो. पण 10-5 मिनिटांनी एक पोरगा असं बाहेरून असं पळत आलं, अंगात कपडे नाही काय नाही, असं भोंगळच होतं. ते आलं पळत आलं तर त्याचा अवतार असा होता महाराज, एक वर्णी काळं होतं महाराज, असं ठाई चाची काळा. बरं नुसतं काळा नव्हता, त्याने 2-4 दिवस आंघोळही केलेली नसेल अशी अवस्था होती. आणि त्याने 2 दिवसापूर्वीच पावसात आईस्क्रीम खाल्लेली होती. अशा गंगा जमुना अशा दोन्ही त्या दोन्ही नद्या वाहत असल्यामुळे आणि 15-20 मिनिटं अगोदरच त्याने दही भाताचा काला खाल्लेला असल्यामुळे सगळ्या तोंडाला ते दही भात लागलेला, ढेरीवर सांडलेला, तोंड एवढं आणि ढेरी एवढी. आणि मग 100-200 माश्या तर त्याने कानच्या पाळून ठेवलेल्या होत्या. असं ते पोरग. आणि ते असं पळतच आलं. पळत आल्यावर त्याची आई आम्हाला चहा देत होती. अगं बाई 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 माझा वाघ आला म्हणे. मी म्हणलं ऋषिकेश महाराज पायीचा वाघ. पण ते स्वाभाविक आहे. लेकराच्या आईला तिचं लेकरू छानच दिसत असतं, ते कसं का असे ना महाराज. म्हणून यशोदा माता कितीतरी गोपिका यायच्या, पण कधी आपल्या लेकराचे गाराणे स्वीकारले नाही. उलट ती आपल्या लेकराच्या गारण्यावर पांघरून टाकायची आणि त्या गवळणीला शिव्या द्यायची. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारे. गुणगुणाचे गाणे गाण्याचे गुणगुणाचे गाणे, गुणगुणाचे गाणे शिवाय द्यायची. महाराज तुम्ही ठाईच्या ओढाळा गे, का लटकेची घेता आळ गे, तुम्ही 12 घरच्या 12 माझ्या लेकरावर आरोप करताय. माझं ते छकुल आहे, माझं ते सोनूल आहे. ऐका नाही, कोण म्हणते? यशोदा म्हणते. माझे आचुडे बछुडे ठकुडे गबाई रुपडे. कधी तिने आपल्या बाळाचे गाराणे स्वीकारले नाही महाराज. हा. आणि मग ती गोपिका म्हणली येऊन दाखव माझ्या घरी, बघतेस तुझ्याकडे. घरी गेली, तिने दरवाजा आत लावून घेतला, बाहेरून कुलूप लावली घराला. दुसऱ्या दाराने आतमध्ये गेली, आतली कडी लावली, तिला एक घंटी बांधली. कोणती? बैलाच्या गळ्यातली नाही बरं का, तिला घंटी नाही म्हणत, तिला गोगर म्हणतात. देवाच्या घरामध्ये असलेली, देव घरात ठेवलेली जी घंटी आहे ती तिने बांधली. म्हणले आलं तर बघू, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करेल तर घंटी वाजेल. घंटीचा आवाज आला तर मी जागी होईल, आणि मी जागी झाली तर मग त्याला रंगी हात पकडेल. आला कृष्ण. आला तर त्याने पाहिलं भलं मोठं कुलूप आणलेला. पेंद्या म्हणला कृष्णा थांब थांब थांब, मी निफाडला जातो, हातोडा घेऊन येतो, तोडून काढू. कृष्ण म्हणला बावळट आहे का तू? बटाटे भरलेले का तुझ्या डोक्यात? अरे मी ज्या वेळेला पाळण्यात होतो ना, पाळण्यात त्याच वेळेला मी मोठे मोठे मारलेले आहेत. का ग बगरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. आणि हे कुल्फीचं काय घेऊन बसलाय? देवाने कुल्फीकडे पाहिलं तर उघडली. गोपाळ आनंदित झाले. पण गोपाळांना देवाने सांगितलं हर्ष करू नका, खत्र्याची घंटी मध्ये बांधलेली. घंटीला विचारलं देवाने काय ग इथं कशी आली? घंटीनं सांगितलं मालक मला गवळणीनं इथं बांधलेलं आहे. कशासाठी? म्हणले काही नाही, तुम्ही दरवाजा उघडणार, घंटी हलेल, घंटीचा आवाज येणार, आवाजाने गवळण जागी होणार आणि तुम्हाला रंगे हात पकडणार, याच्याकरता मला इथं बांधलेलं आहे. मग देवाने तिच्याकडे असे कमरेवर हात ठेवून विचारलं मग वाजणार का?
घंटी म्हणले अजिबात नाही, अजिबात वाजणार नाही. का बरं? अहो तिने जरी बांधलं असलं पण निर्माण करणारे तुम्ही आहेत ना, म्हणून तुमचा आज्ञा मला मोडता येणार नाही. देवाने दरवाजा उघडला, एक नंबरची इमानदार घंटी होती, अजिबात वाजली नाही. का? घंटी कुठली होती माहिती आहे का आप्पा? घंटी नांदुर्डीतली होती, इमानदार होती. वाजणार नाही म्हटली, खरंच वाजली नाही. आतमध्ये गोपाळांच्या सहित मध्ये गेले, पाहिलं तर पालथ्या घागरी घातल्या होत्या गवळणीने. आमच्या नगर सुल्ला घागर भरलेली असली की पालथी घालतात. तुमच्याकडे कसं काय महिला मंडळी? तुमच्याकडे कसं काय? भरलेली असल्यावर पालथी घालतात ना. आणि मग बरोबर आहे, तुमचं आमचं जमतंय बघा. अहो हा काय म्हणताय? गागर रिकामी असली तर पालथी घालायची, भरली असली कस काय पालथी घालायची? आणि जर भरलेली गागर जर पालथी घातली तर पाहणारे म्हणतील का पालथ्या पायाचा आहे रे. भरलेली गागर खुशाल पालथी घातली. पालथी गागर पाहिली तर रिकामी होती. कृष्ण म्हणले अरे अरे घर चुकलं, पालथ्या गागरीत आपण आलो. मग चला माघारी. माघारी गोपाळांच्या सहित फिरले, पण जाता जाता परमात्म्याने असं माग वळून पाहिलं तर शिंके लांबी येले दुरी, वर शिंक पाहिलं. आणि मग 5 वर्षाचं होतं ते असं एवढंस हात वर करून पाहिलं तर त्याच्यात हात काय लागे ना. आता हे थोडं कमी, छोटं कमी अंतरात बांधलेलं आहे. असं वर हात करून पाहिला तर हात पुरे ना. म्हणून देव म्हणले एक काम करा, तुम्ही मनोरा तयार करा, मी तुमच्या वर उभा राहतो. होतो तिघाचे मी वरी. मनोरा तयार करून वर भगवान परमात्मा उभे राहिले. आणि भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगितलं ऐका रे, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे आ करून उभा राहायचं म्हणे. आणि इकडं तिकडं मूर्खासारखं उभा राहू नका. वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना खाऊ घातलं. महाराज खाऊ घालत असताना भरपूर खाऊ घातलं. सगळे गोपाळ तृप्त झाले. आणि गोपाळांनी देवाला सांगितलं देवा आता आम्ही तृप्त झालो, तर तू खाल्लं पाहिजे. तर देवाने स्वतः करता घागरीत हात घातला तर घागरीत काही शिल्लक राहिलेलं नाही. का? कारण देव आहे तो, स्वतः करता काही ठेवत नाही आणि आपल्याला काही द्यायचं ठेवत नाही. महाराज सगळं काही भगवान परमात्मा भरभरून देतो. देवाने नाविलाजाने रिकामाच हात बाहेर काढला. आपल्या बोटांच्या सांधेमध्ये चिकटलेलं लोणी ते एकत्र केलं, त्याचा छोटासा गोळा आपल्या तळ हातावर घेतला आणि भगवान परमात्मा तो लोण्याचा गोळा खाणार. तेवढ्यात इमानदार घंटीनं बेईमानी केली. वाजणार नाही म्हणणार होती, पण तिनं टनटन टनटन वाजायला सुरुवात केली. गवळण जागी झाली. आता गवळण काय आरतीचं ताट घेऊन झोपली होती का? आला तर त्याची आरती करते म्हणून अशी काठी घेऊनच झोपली होती. आला तर फटकूनच काढते म्हणे त्याला. गवळण हिनं काठी घेतली आणि जिकडे ज्या खोलीमध्ये शिंक आहे त्या खोलीकडे तिने धाव घेतली. पायातल्या पैंजणांचा आवाज तिला आला. पायातल्या पैंजणांचा आवाज गोपाळांना आला. गोपाळ विचार करू लागले अरे बापरे, आता या पार्टीत राहून चालणार नाही, आपल्याला पक्ष बदलावा लागेल. का बरं? अहो ईडी आपल्याच दिशेने येऊ लागलेली आहे आणि ईडी जर आपल्या जवळ आली तर मग आपलं काय होईल सांगता येणार नाही. म्हणून आपण बदललं पाहिजे. आपलं गोपाळ म्हणतोय बरं का मी, तुम्ही लगेच तिकडे जाऊ नका. गोपाळांनी मनोरा तोडला. गोपाळ धावू लागले. गवळण आली. गवळणीनं धावपळीत कृष्णाचा पाय पकडला. तर बिचारा असं शिंक्यालाच लटकून राहिला. पाय पकडला, उतार खाली. अरे तुझी आईला गाराणे सांगायला जायचं तर आम्हाला शिव्या घालत होती, आता तुला कसा पकडला? आता कान पकडून तुला तुझ्या आईच्या पुढे उभ्या करते आणि सांगते तुझ्या आईला याने काय केलेलं आहे. तर शिंक्याला लटकलेल्या भगवान श्रीकृष्णाने हुशारीनं गवळणीला आवाज दिला. काय म्हणला परमात्मा? मामी, अहो मामी मला खाली तर घ्या म्हणले एकदा.
महाराज 200च्या वरती टेम्परेचर रागावलेली लाल झालेली गोपिका मामी शब्द ऐकला आणि एकदमच गार झाली. देवाला त्या वेळेला कळालं मामी शब्दात काय ताकद आहे. खाली घेतलं, मारण्याकरता आलेली गोपिका पण काठी बाजूला फेकली आणि डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणायला लागली, काय जावय बापू तुम्ही, अहो तुम्हाला लोणी खायचं होतं तर मला एक मिस कॉल दिला असता तर घागर भरून पाठवलं असतं, कशाला एवढी धावपळ करायची. थांबा मामी, आमचा उमेदवार फुटला आणि म्हणून तुम्हाला जाग आली. उमेदवार कोण हो? हा, चांगली तयारी गाड्या तुमची. घंटीला असं पुढे घेतलं, काय ग वाजणार नाही म्हणली, कस काय वाजली. घंटेनं म्हणले, देवा तुम्ही दरवाजा उघडला, मी कुठं वाजले. अगं पण तेव्हा नाही वाजली, पण आता वाजली ना. म्हणजे बघा, प्रचार करताना बरोबर होती, वडापाव खाताना बरोबर होती, संध्याकाळी बिअर बारला बरोबर होती, फार मतदानाच्या दिवशी सुद्धा बरोबर, पण नेमकंच मतदान करताना घात केला. कसं काय असं झालं एवढा घात. मग त्या घंटीनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जाण्यासारखं आहे बरं का. घंटी म्हणले, देवा तुम्ही दरवाजा उघडला, मी वाजली नाही, पण बाई मी आता महत्वाच्या कामाच्या वेळेला तू का वाजली. म्हणले, देवा त्यावेळेला मी का वाजले, माझ्या बापाची मला आज्ञा आहे म्हणून वाजले. कसं काय. म्हणले, ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याला नैवेद्य समर्पित केल्या जाईल त्या वेळेला घंटीनं वाजलं पाहिजे, त्या वेळेला घंटीनं वाजलं पाहिजे. बऱ्याच हरिभक्तांना माहिती नाही देवघरात घंटी कशा करता असते. ते लेकरू रडायला लागलं का, गप बाळू गप, अशी कानाखाली वाजवली पाहिजे. अरे वेड्या, ती घंटी कशा करताय, पोरं सांभाळायला का. आरती करताना घंटी वाजली पाहिजे, नैवेद्य समर्पित करताना घंटी वाजली पाहिजे. आणि मग प्रसन्न झाले, घंटीला अभयदान दिलं. कलियुगामध्ये प्रत्येक देवघरामध्ये तुला जागा मिळेल म्हणून देवघरात घंटी आहे बरं का. हो, आणि मग अभयदान देऊन गवळणीला सांगितलं, म्हणले, मामी चला आता कुठं घेऊन जायचं मला. हात पकडला, निघाली. ताड 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 चालायला लागली. जशी नाशिकवरून महाराष्ट्र एक्सप्रेस निघाल्यानंतर जशी ती आवाज करते की नाही, धाडा 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 वाजते, तशी ती गवळण निघाली अशी ताड 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 ताड. भगवंताने दारात बसलेल्या नवऱ्याचा हात तिच्या हातामध्ये दिला, आपला हात काढून घेतला आणि धावतच घरी पळत गेले. घरी पळत गेले तर आई काम करत होती. भगवान श्रीकृष्ण आईला म्हणतात, आई मला कडेवर घे, आई मला कडेवर घे. अरे यशोदा म्हणू लागली, हो बाजूला, 12:30 वाजून गेले आणि तुला काय कडेवर घ्यायचं, मला लई काम आहेत, बाजूला हो. कृष्ण रडायला लागले. रडायला लागलं तर आईनं सगळे कामं बाजूला ठेवले, आपल्या मांडीवर घेतला. आणि मांडीवर घेतल्यानंतर आईला भगवान श्रीकृष्ण विचारायला लागले, आई माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय बरं आई, मला सांग, माझे बाबा तुझे कोण लागतात म्हणे. काय प्रश्न विचार. आईनं सांगितलं, तुझे बाबा माझे पतिदेव लागतात. मग आई माझ्या बाबाची तू कोण लागते. म्हणले, तुझ्या बाबाची मी बायको लागते. एवढा शब्द ऐकला आणि फुगला बाबा. कृष्ण म्हणला, वा रे वा, म्हणजे माझ्या बाबाला बायको मला बायको नाही, आत्ताच्या आत्ता मला बायको पाहिजे, म्हणजे मला नाही बरं का, कृष्णाला. यशोदा म्हणती, वेळ आहे का तू. अरे 20-20 एकर द्राक्षाचा बाग असलेले आणि मोठा 2 मजली बंगला राहायला, फिरायला गाडी, नाशिकला 50,000ची पगार. त्यांना माहितीच नाही महाराज 50 लाखाची सोसायटी याची. पाहुणे फक्त बागच पाहतात. त्यांना पोरगी भेटाना आणि तुला कस काय भेटणार. ते पाहुणे आम्हाला म्हणतात, महाराज तुम्ही मराठवाड्यात जातात, आमच्या बाब्याला पहा ना तिकडे एखादी नकटी असली तरी चालेल, चपटी असली तरी चालेल, बघा. आणि तुला कशी मिळायची. कृष्णाने सांगितलं, पाहायची नाहीये, मग जायचं आणि घेऊन यायची. मी पत्ता सांगतो. देवाने पत्ता सांगितला, राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. यशोदा
यशोदा म्हणती वेड्या नजर तेरी खोटी है उम्र तेरी छोटी है कैसे करा तू तेरो ब्याह. आणि हे संभाषण चालू असताना ते सोमनारात आलं. कोणतं? नवऱ्याचा हात धरून आलेलं. अशी वडतच आली महाराज. हे यशोदे ये बाहेर. पाऊण वाजत आला. यशोदेनं लगेच कृष्णाला खाली ठेवलं आणि निघाली महाराज. तर कृष्णाने पदर पकडला. आई किती उशीर होऊ दे पण मला कडेवर घेतल्याशिवाय जाऊ नको. कृष्णाला कडेवर घेतलं आणि गेली महाराज. दरवाजा उघडला. काय म्हणणं आहे का तुझं? आपलं म्हणणं सांगण्याकरता यशोदेच्या तोंडाकडे पाहिलं गवळणीनं तर कृष्ण यशोदेच्या कडेवर दिसला. ती म्हणली बाप रे कधी झालं हे? बाप रे बाप. टेन्शन आलं तिला. ती म्हणली जर कृष्ण यशोदेच्या कडेवर तर माझ्या हातात कोणाचा हात आहे? माग वळून पाहिलं तर पिंट्याचा पप्पा निघाला मला. बाप रे बाप. तुम्ही? अहो केव्हापासून? तो म्हणला अगं घरापासून मीच आहे पण तू मागच वळा. चालली नुसती. आणि मग भगवान परमात्म्याने तिच्याकडे पाहिलं तर ती अशी लाजली महाराज. लाजल्यामुळे तिने मान अशी खाली घातली. कशी चोपदार? अशी मान खाल घातल्यामुळे देवाने असा झोप घेतला. मान खाली घातली आणि परमात्म्याने अशा दाढीला हात लावून असं तोंडवर केलं. कसं म्हणायला लागला? कसं काय? असं डोळे वटवायला लागले. आपल्या नादाला लागायचं नाही. तिच्या लक्षात आलं अरे हा साधा नाही, हा ब्रह्मविधीचा जनिता. याला कोणी धरू पाहता हा कैचा येईल हातागे गोकुळच्या नारी. अशा अनेक खोड्या देवाने केल्या आणि एक दिवस घरीच खोडी केल्यामुळे यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकून. कृष्णा खोड्या नको करू बाबा. आणि जर तू खोड्या केल्या तर मी तुला उद्या रानात पाठवीन. उद्या जाई राणा विनोद करणं आणि हसवणं हा माझा भाव नाही बरं का. पण आज घसा बसल्यामुळे आपल्याकडे स्पेअरमध्ये काहीतरी पाहिजे म्हणून प्रयोग करून पाहिला. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. सगळ्या गोपाळांनी एकत्रित केलं आणि एकत्रित करून गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आईनं दुसऱ्या दिवशी गोपाळांच्या समवेत भगवान परमात्म्याला गायी चरण्याकरता पाठवलं. पण जात असताना यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं मला. यशोदेने आज इथून पाठीमागे कधी देवाला बाजूला ठेवलेलं नाही. पहिल्यांदाच रानात पाठवायला लागली. हात जोडले. गोपाळांना यशोदा म्हणलेलं ऐका रे गोपाळांनो, जवळीच खेळा जाऊ नका दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा, तो माझा पंचप्राण आहे. जवळ खेळा लांब जाऊ नका. भगवान परमात्म्याच्या समवेत सगळे गोपाळ गेले. अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून झाल्यानंतर सगळे गोपाळ थकले, पोटाला हात लावू लागले आणि सगळे गोपाळ म्हणले खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या गोपाळांनी एकत्र करू लागले. पण देव म्हणले अरे 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 काय आणलं रे तुम्ही?